हे नाही शेवटपर्यंत बघा. निशांतच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट पण करा आणि बेल आयकॉन वाजवला तर विसरू नका. हाय मित्रांनो आणि हाय बहिणींनो, तर सर्वच म्हणतात तर हाय हॅलो सोडून टाका. जय शिवराय, जय भीम, जय श्रीराम, जय हिंद बोलून मी निशांत प्रकाश सुरू आहे. आपला आजचा दुसरा ब्लॉग चालू करते उर्फ धाबधूक निशांत. तर आपला आजचा दुसरा ब्लॉग बँजोवर नाही आहे. आपला आजचा दुसरा ब्लॉग असा आहे की आज आम्ही चाललोय 4 जण फक्त. म्हणजे आम्ही लोक मी, पनीर, सौरभ आणि बंटी म्हणजे माझे कंपनीचे मित्र आहे, फ्रेंड्स. आम्ही 4 जण चालले एकविरायला. आमचा अचानक भयानक प्लॅन झाला. हा सगळं बोलतात ना एकदम अचानक भयानक देईल तुला धप्पा, तसा प्लॅन झाला एकदम. तर बघू कसं काय आहे ते. आता तिकडं सौरभ आणि बंटी तिथं आमचा वेट करते. आम्ही लोक तिकडे जाऊन तुम्हाला तिथं जाऊन भेटतो, सगळं काय आहे ते नक्की कळवतो. तर जास्त काय बोलत नाही, डायरेक्ट तिथं सौरभला जाऊन तिथं कॉन्टॅक्ट करतो डायरेक्ट तुमच्याशी. चला मग तसंच शेवटपर्यंत ब्लॉग एन्जॉय करा. कसं होतं काय होते ते तुम्ही नक्की सांगा. आणि मोस्टली तर आपलं ब्लॉग जे असेल ना ते जास्त करून आपलं बँजो आणि असे ट्रॅव्हलिंग्स म्हणजे जास्त करून बँजोचेच असेल. हे मी तर असंच बनवतोय कारण खूप दिवस झाले व्लॉग नव्हता बनवलेलं, म्हणून मी हा दुसरा व्लॉग असंच बोललो बनवतोय. तर कसा आपली पिकनिक जाते, छोटीशी पिकनिक, आणि आपला व्लॉग पण कसा होतोय तुम्ही लोक एन्जॉय करा. कसं काय आहे ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा शिवबाग सिंहासनावर बसला, माझा शिवबाग सिंहासनावर बसला. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्रीमंत श्री 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 शिव छत्रपती शिवाजी महाराज की. जस्ट आम्ही लोक पेट्रोल भरायला आलोय. म्हणजे सौरभसाठी थांबलेले, पण सौरभ भाई पहिलाच पुढे निघून गेले. कुठं सानपाड्याला पण पोचले. आता फोन करून सांगतोय की तुम्ही डायरेक्ट सानपाड्याला भेटा. तर आम्ही लोक आता पेट्रोल वगैरे भरून डायरेक्ट त्याला भेटतो सानपाड्याला जाऊन. काय सीन आहे मग तिकडून कसं काय. सौरभ आणि बंटी भेटले ऑन द वे मध्ये, भेटले आम्हाला ऑन द वे मध्ये. त्याला पाऊस पाऊस पडतो. आम्ही डायरेक्ट तुम्हाला पुढे जाऊन भेटतो. डायरेक्ट खूप पाऊस चालू आहे इथं डेंजर वाला. तर काय शूट करता येत नाही. डायरेक्ट तिथे जाऊन भेटू आपण लोकेशनवर पुढे जाऊन. चला तर आम्ही लोक डायरेक्ट आलो आता पनवेलला. एकदम पूर्ण लय डेंजर वाला पाऊस होता, एकदम बेकार पाऊस होता, म्हणून काय शूट करायला आलं नाही. फक्त सौरभ आम्हाला वाशीला भेटला तेवढा. त्याच्यानंतर आम्ही लोक डायरेक्ट ऑन द वे निघतच गेले कारण की पाऊस बीस लय खराब पाऊस होता खूप. आणि माझा मोबाईल वगैरे आम्ही लोकांनी सगळं डिक्कीत ठेवलेला कारण की आम्ही लोकांनी रेनकोट नाही आणलाय, जॅकेट नाही आणलाय, कोणीच काय नाही आणलंय काय. म्हणून आता डायरेक्ट सगळे इथं भेटले. हे लोक बघा इथं ते सौरभ बंटी हे लोक पण आहे. जरा आम्ही लोक आता नाश्ता वगैरे करतो. जरा नाश्ता वगैरे खाऊन डायरेक्ट ऑन द वे मग जसं जिथं काय शूट बीट चांगलं लोकेशन भेटलं ना तिकडं शूट वगैरे करत राहूया. मित्रांनो आमचा आता जस्ट नाश्ता वगैरे करून झालंय. सगळं झालंय. नाश्ता वगैरे करून जेवून बिवून सगळं समजून जावं काय झालं असेल. आता डायरेक्ट आपण जिथं भारी लोकेशन भेटेल तिकडं थांबत जाणार आहे आणि डायरेक्ट आपल्या एकविरा मंदिरला भेटेल डायरेक्ट आईकडे. त्याला तसंच शेवटपर्यंत ब्लॉग एन्जॉय करा. व्ह्यू बघा, व्ह्यू डेंजर व्ह्यू एकदम. पुरा पावर बघत राहा, फक्त बघत राहा. आई मी येतय ग. जरा थांबलो एकदम भारी व्ह्यू बघून थांबलो एकदम. पावर ओ पूरा धूप आगे देखो, पूरा बादल ही बादल. कुछ बोल. क्या बोलो अभी. पूरा पावर. आम्ही लोक आहे ना आता जस्ट पोचले इथं. घाट पार केला आम्ही लोकांनी. पूर्ण धूप, फक्त पूर्ण
ढगच ढग आहे बघा, फक्त ढग. तो व्ह्यू लय भारी होता पण शूट करायला भेटला ना लय भावावर. फक्त मित्रांनो आता आम्ही लोक पोहोचले एकदम, काय बोलतात ते आपला ब्रिज, काय बोलते रे इसको मला माहिती नाही, सॉरी. खूप वर्षाच्या नंतर आलो लोणावळ्याच्या घाटावर, मतलब घाट क्रॉस करूनच ते स्पॉट बघा तुम्ही. स्पॉट बघून समजून गेले असेल कुठं मी नक्की पोहोचलोय. एकदम डेंजर जागा आहे एकदम मजा आली खरंच. ही ट्रिप आणि हा ब्लॉग मला एकदम बोलतात ना एकदम आठवणी राहील. माझा दुसरा ब्लॉग मला लय आठवण राहील, कारण की आम्ही लोकांनी एवढा एन्जॉय केला नाही. मी भले भरपूर शूट नाही केले पण मला लय मजा आली खरंच. कसं वाटलं सौरभ? बहुत मजा आ रहा है भाई. ये अपनी दुनिया नहीं एक्चुअली फोन में इतना नहीं दिख रहा है पर वो है ना ओरिजिनल में पावर है. सौरभ इधर से ये लेना भाई. डेंजर सीन झालाय. मी ना ब्लॉग शूट करत होता, माझा डायरेक्ट ना पाठी माकड आला माझ्या इथं, खाली पकडलं. नसीब चांगलं मी जॅकेट घातलेलं म्हणून, नाही त्याने पूर्ण मला पकडून घेतलेलं. एकदम डेंजर सीन झालेला. क्या सीन था अभी का सीन क्या था? जो बंदर आया काटा तेरे को. शपथ लय डेंजर सीन होता. चला आम्ही लोक इथून निघतो पहिला डायरेक्ट एकविरा मंदिरला जातो. आता डायरेक्ट ब्लॉग शूट करत होता, माझा डायरेक्ट ना पाठी माकड आला माझ्या इथं, खाली पकडलं. नसीब चांगलं मी जॅकेट घातलेलं म्हणून, नाही त्याने पूर्ण मला पकडून घेतलेलं. एकदम डेंजर सीन झालेला. क्या सीन था अभी का सीन क्या था? जो बंदर आया काटा तेरे को. शपथ लय डेंजर सीन होता. चला आम्ही लोक इथून निघतो पहिला डायरेक्ट एकविरा मंदिरला जातो. आता डायरेक्ट फायनली मित्रांनो पोहोचलो आहे आपण. तुम्ही बघू शकता डंगडाकडे आई मी येतय ग कारले गावाला. सीन बघा एकदम डेंजर. मंदिर तर दिसतच नाही. फक्त ढग दिसताय बस. खरंच मित्रांनो पावसात यायची मजा आहे ना, एकदम डेंजर वाली मजा, एकदम वेगळीच मजा आहे खरंच. फायनली आपण पायथ्याशी पर्यंत, म्हटलं पायथ्याशीच्या मंदिर पर्यंत पोहोचलोय. गाडी बिडी लावून झाला सगळं. रूम बिमची सेवा बिवा करून बघू शकत आहे. मग तुम्हाला भेटतो. आता जस्ट आम्ही लोक पोहोचलोय. रूम वगैरे घेतलंय, जरा रूम वगैरे घेऊन, कारण की आम्ही लोक सकाळपासून खूप भिजलोय, खूप एन्जॉय केलंय. मी जास्त काही शूट बीट टाकणार नाही याच्यामध्ये. पण आता आम्ही लोक आहे ना दर्शनाला डायरेक्ट उद्या जाणार आहे. दर्शन वगैरेचं थोडं शूट बीट घेऊन नंतर ब्लॉग आपला एंड करणार आहे. आता काय जास्त शूट घेणार नाही आम्ही लोक. जरा आता रूम बीम मध्ये जरा आराम बिराम करू. जे काय ते डायरेक्ट तुम्ही उद्याच बघा, म्हणजे पुढच्या ह्याच्यामध्ये बघा डायरेक्ट. एन्जॉय केला आम्ही काही दर्शन नाही केलं. दर्शन आम्ही लोक उद्या सकाळी पहाटे करणार आहे. तर आम्ही लोक आता काही जास्त फिरायला नाही जाणार आहे, कारण की खूप थकलोय. वाजले आता 8:15 झाले, कारण की आम्ही लोक फुल फिरलोय. संध्याकाळी 8:15 झाले. आम्ही लोक फुल फिरलो वगैरे, एकदम एन्जॉय केला. आता डायरेक्ट उद्या जाऊन सकाळी पहाटे आईचं दर्शन घेऊन सगळं फिरून सगळं दर्शन वगैरे घेऊन प्रसादी वगैरे घेऊन खाली उतर. गुड मॉर्निंग, सुप्रभात सगळ्यांना. आता आम्ही लोक झाले फ्रेश वगैरे. नेक्स्ट डे म्हणजे दुसरा दिवस. आज जाणार आहे आम्ही लोक वरती मंदिरात. आता सगळं फ्रेश वगैरे तर झाले. फ्रेश वगैरे होऊन आता मतलब रेडी तर झाले. आता निघताच आम्ही लोक. रूमचा टाइम पण झाले. आता वाजले काहीतरी 10:30 वाजले असेल काहीतरी, कारण की आम्ही लोक रात्री खूप लेट झोपलो म्हणून. त्याला मग आता डायरेक्ट वरती मंदिरात जाताना डायरेक्ट टेक घेतो. जे काय ते तिकडे तसं शेवटपर्यंत ब्लॉग एन्जॉय करा. मित्रांनो आपली आता सुरुवात झाली आहे दर्शनाची. पहिला पायथ्याशीच्या मंदिरात आलो आम्ही लोक. चला मग तुम्हाला दर्शन वगैरे करून पहिला मग भेटतो वरतून. चला लेट्स गो. चला आपण चालू झाली आपली सुरुवात वरती जायची. चला शेवटपर्यंत ब्लॉग एन्जॉय करा. मध्ये मध्ये जास्त शूट घेणार नाही, चालत राहणार आहे, कारण की आम्हाला खूप लेट झालं. मला रिहर्सलला पण जायचंय, म्हणून मी जास्त काही हे नाही करेन. तसं शेवटपर्यंत ब्लॉग एन्जॉय करा आपला. फायनली आपण पोहोचलेलो आहे. ओटी वगैरे घेतली.
भेटतोय, आम्हाला काय जास्त गर्दी पण नाही भेटली. पुढे नाचलो विचलो. आता मंदिरात आहे बघा, जवळच आहे एकदम. दर्शन एकदम भारी झालंय, सगळं झालंय. दर्शन वगैरे करून आम्ही खूप नाचलो वगैरे, पण मी जास्त काय शूट घेतला नाही. दर्शन वगैरे आम्हाला दर्शनाला पण काही जास्त गर्दी वगैरे भेटली नाही. आता मी ब्लॉग इथंच एंड करतो आपला, आणि पाऊस खूप चालू आहे. मी जास्त काय शूट घेणार नाही, आम्हाला खूप फिरायचं आहे अजून, म्हणून मला रिहर्सलला पण जायचं. माझी अजून रिहर्सल वगैरे पण आहे, म्हणून रिहर्सलला पण जायचं, म्हणून मी काय जास्त शूट घेणार नाही. जय भीम जय हिंद बोलून मी निशांत प्रकाश सुर्वे इथंच आपला आजचा दुसरा ब्लॉग एंड करतोय. तिसरा ब्लॉगसाठी तुम्ही तसेच राहा, एकदम वेट करत राहा.